नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महाफास्ट न्यूज 100. मीच एकटा आहे असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. अजित पवारांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. आम्ही भावनिक राजकारण करण्याची आवश्यकताही नाही, शरद पवारांचा विश्वास. कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या माझ्याकडे तक्रारी. अनेकांकडनं मी तुला पदावर बसवल्याची दमदाटी सुरू. बारामतीमध्ये पहिल्यांदाच असले प्रकार. शरद पवारांची अजित पवारांवर टीका. एकजुटीनं शक्तीपणाला लावले तर माडामध्ये अनुकूल निकाल देऊ. शरद पवार गट माडा लोकसभेची जागा लढण्याची शक्यता. शरद पवारांनीच दिले संकेत. सुनेत्रा पवारांचा शिरूरचा दौरा. शिक्रापुरातल्या कार्यक्रमात सहभागी. सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यामुळे पाच पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना जोर. पुणे म्हाडा अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची नियुक्ती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती केल्यानं आढळरावांचा शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार अशी चर्चा. तर शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिरूर मतदारसंघावर दावा कायम. महायुतीचा शिरूरचा उमेदवार मीच निवडून येणार. पुणे म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. आमदार रवींद्र धंगेकरांकडनं लोकसभा निवडणुकीची तयारी. धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी. पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी रवींद्र धंगेकर इच्छुक. ज्यानं पक्ष स्थापन केला त्यांचाच पक्ष काढून घेतला असं कधी घडलं नाही. चिन्ह काढलं म्हणजे अस्तित्व संपेल असं कधी होत नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांसोबत फक्त त्यांचा मुलगा आणि पत्नी. बारामतीची जनता कायम शरद पवारांसोबत. संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम. आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही असा इशारा. विशेष अधिवेशनात सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याची आरक्षणात अंमलबजावणी करतात का ते पाहू, नाहीतर ठासून आंदोलन करू. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्यात येणार. मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल. सूत्रांची माहिती. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही. सर्वेक्षणाच्या अहवालावरती जबरदस्तीनं सह्या घेतल्या. राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा आरोप. मराठा आरक्षणासंदर्भात 10%चा आकडा हा मनानच ठेवलात का? मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला सवाल. मराठ्यांचा प्रश्न समोर आला की तुम्ही आचारसंहिता लावणार का? निवडणुका घेतल्यावर सरकारचे टांगे पलटी होतील. सरकार निवडणुका घेणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. जरांगेंच्या उपोषणाबाबत राज्यातील सरकार असंवेदनशील. जरांगेंना काही झाल्यास राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकार जबरदस्त आणि जबाबदार असेल. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. गुहागरला जाण्यासाठी निलेश राणेंकडे 2 मार्ग होते, मात्र निलेश राणेंनी मुद्दाम माझ्या कार्यालयासमोरचा रस्ता निवडला. भास्कर जाधव यांचा आरोप. तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करावी अशी मागणी. भाजपनं चिखलफेक करण्यासाठी टोळ्यांची नेमणूक केली आहे. राज्याची राजकीय संस्कृती लयाला जातीये, याला मोदी, शहा आणि फडणवीस जबाबदार. संजय राऊतांचा आरोप. सामनाची भूमिका गलिच्छ आणि नीच. सत्ता गेल्यामुळे त्यांच्या नकारात्मक मेंदूवरती परिणाम. सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे गटावर टीका. गौतम अदानी आणि भाजप एकच. मुंबईचं नाव भाजपनं अदानी नगर केल्यास आश्चर्य वाटायला नको. खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. पंकजा मुंडेंच्या विधानात सहकारी साखर कारखान्याला नोटीस. कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपयांचा पीएफ थकवल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नोटीस. कोल्हापूरच्या ताराराणी चौकात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा. सभेच्या ठिकाणी फलक आणि होर्डिंगबाजी. शिवसेनेकडनं शक्ती प्रदर्शन. कोल्हापुरात शिंदे गटाच्या सभेच्या ठिकाणी लागले उद्धव ठाकरेंचे फलक. सभेच्या मार्गावरती फलक आणि मशाल चिन्हाचे झेंडे. सभास्थळापासून 100 फुटांवर लागलेल्या फलकांमुळे चर्चेला उधाण. आज आणि उद्या भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन. राज्यातनं 710 पदाधिकारी जाणार. राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार. भाजप परिवारवादावरती विश्वास ठेवणारा पक्ष नाही. आजच्या अधिवेशनात आतापर्यंत केलेल्या कामांचं सिंहावलोकन केलं जाणार. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. लातूरच्या उदगीर शहरामध्ये मराठा संघटनांकडनं बंदचं आवाहन. मराठा संघटनांच्या अहवालाला उत्स्फूर्त प्रतिसाद. उदगीरमधील प्रमुख बाजारपेठा आज बंद. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा. धाराशिवच्या चिखलीमध्ये दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरूच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा.
नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मराठा संघटनेचं आंदोलन, आंदोलकांकडून रास्ता रोको, काही मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या पळशीमध्ये रास्ता रोको, मराठा आंदोलकांनी लातूर अंबेजोगाई महामार्ग अडवला। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर गारगोटी मार्गावरती रास्ता रोको, सकल मराठा समाजाकडून आंदोलन। नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा परिसरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको, आंदोलनात दरम्यान मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला करून दिली मोकळी वाट। राजगुरुनगरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको, महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या लागल्या रांगा। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद, हिंसक आंदोलनाच्या शक्यतेमुळे आगारातील सर्व बस फेऱ्या रद्द। बीडच्या परळीमध्ये कौडगावात होडामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी मराठा समाजाचं उपोषण, आंदोलनाला 157 दिवस पूर्ण, जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी। जरांगे पाटील यांची तब्येत 2 दिवसांपूर्वी खालावल्यानं अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची गर्दी, राज्यभरातून मराठा बांधव जरांगेंच्या भेटीला। नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त, रात्री हंबर्डेंच्या गाडीवरती हल्ला करून दगडफेक, यानंतर घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। अहमदनगरच्या अकोलेमध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा, डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। भंडारामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि AISF कडून निदर्शनं करत आंदोलन, किसान कामगार संघटनांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ निदर्शनं। भाजपमध्ये येणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली, काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार, भाजप नेते परिणय फुके यांचा मोठा दावा। पैशानं निवडणूक लढवली जात नाही, नाहीतर चहा विकणारे मोदी पंतप्रधान आणि रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, रविकांत तुपकरांचं भाषणात वक्तव्य। खरे काँग्रेसी असते तर अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली नसती, आता कोणीच काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांचं वक्तव्य। भंडारा शहरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाईक रॅलीला सुरुवात, राज्यात 2500 किलोमीटरचा प्रवास करणार। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न येत्या अधिवेशनात चर्चेला येणार, जुन्या पेन्शनबाबत सरकार अर्थसंकल्पात भूमिका स्पष्ट करणार। सुप्रिया सुळे श्रीरंग बारणेंना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर, हिना गावित आणि अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार, तर श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हेंना संसद रत्न पुरस्कार। महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करेर दर्शनासाठी साई दरबारी, साई संस्थांकडून करेर यांचा सत्कार। सांगली खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण, लोकसभेच्या निवडणुकीवेळी पोटनिवडणूक होणार। बनावट शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या अभिनंदनाचा ठराव, आम्ही भाजपसोबत युतीत होतो पण अशी चाटुगिरी केली नाही, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। संजय राऊत अज्ञानी, त्यांनी अधिवेशनातील ठराव वाचले नसतील, मांडलेले ठराव हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते, संजय राऊतांच्या आरोपांना राहुल शेवाळेंचं उत्तर। नाशिकच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन, नाशिक शहरात समितीकडून दवंडीच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचं नागरिकांना उपस्थित राहण्याचं निमित्त। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काम आता पूर्ण, पुलाच्या कामातील शेवटच्या टप्प्यात साफसफाईचं काम सुरू, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुलाच्या उद्घाटनाची शक्यता।